मंडळी नमस्कार. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला विषयाचा अंदाज आला असेल. महाराष्ट्रामध्ये सध्या एकाच बाबाची चर्चा आहे, तो म्हणजे नाशिकचा अशोक खरात नामक भोंदू बाबा. महाराष्ट्रामधील अनेक राजकीय नेते आणि सामान्य नागरिक यांचे त्याच्यासोबत काही संबंध असल्याच्या देखील चर्चा चालू आहे. त्या विषयामध्ये आपल्याला पडायचं नाही. त्याने महिलांचं शोषण केलं ह्याबद्दल देखील अनेक दिवस अनेक माध्यमांमधून बोललं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा होऊन गेले. मात्र गाडगे बाबांचा नाद फार कोणी केला नाही. जर गाडगे बाबांच्या प्रभावामध्ये जर अनेक लोक आले असते तर आज आपल्याला महाराष्ट्र आणि देश स्वच्छ दिसला असता. कुष्ठरोगांची सेवा करणारे बाबा आमटे होऊन गेले. त्यांचा देखील आदर्श फार कोणी घेतला असं पाहायला मिळत नाही. एवढंच काय, आपल्या स्वतःच्या वडिलांचा, आपल्या बाबांचा देखील फार कोणी आदर्श घेत नाही. मात्र अशा भोंदू बाबांचा आदर्श घेतात, भोंदू बाबांच्या मार्गी लागतात, त्यांच्या आहारी जातात आणि मग स्वतः पश्चात्ताप करतात. आणि असाच पश्चात्ताप करण्याची वेळ आता अनेकांवर येते. मात्र भोंदू बाबा अशोक खरातच्या व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावरती लीक व्हायला लागल्या तेव्हा अनेकांनी मीम्स चालवले की हे माध्यम जे आहेत ते ब्लर करून व्हिडिओ टाकते. स्वतः मात्र HD फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बघत असतील, मात्र लोकांना चेहरे ब्लर करून व्हिडिओ दाखवले जात आहेत, बातम्या चालवल्या जात आहेत. अशा प्रकारचे मीम्स जोक तयार झाले. मात्र त्यानंतर आता एक नवीन व्यवसाय सुरू झाला. सोशल मीडियावरती अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओ आता 15 ते 20 रुपयांमध्ये मिळू लागलेत. आणि हीच जर लालच तुम्हाला झाली, 15 ते 20 रुपयांमध्ये व्हिडिओ बघण्याची लालच जर तुम्हाला झाली तर तुमचं आयुष्य हे अंधारमय होईल हे सांगणारं हे व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की कायदा काय आहे, सायबर ऍक्ट काय आहे आणि तुम्ही अडचणीत कसे येऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आणि ह्या 15 ते 20 रुपयांच्या लालसेपासून दूर राहण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पहा. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या ह्या अश्लील व्हिडिओ, त्याने महिलांचं शोषण कसं केलं, ह्या व्हिडिओ तब्बल 15 ते 20 रुपयांच्या माफक दरात आता सोशल मीडियावरती विकत भेटायला लागले. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, टेलिग्राम, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, गुगलवरती त्याच्या लिंक्स फक्त 15 ते 20 रुपयांमध्ये लोकांना मिळायला सुरुवात झाली. आणि ही धक्कादायक बाब स्वतः पोलीस प्रशासनाने सर्वांसमोर आणली. 4650 लिंक्स अजूनपर्यंत सायबर सेल डिपार्टमेंटने डिलीट केलेले आहेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ह्या व्हिडिओ स्प्रेड होत आहेत, विकल्या जात आहेत याचा अंदाज तुम्हाला आहे. ह्या व्हिडिओ स्प्रेड झाल्यावरती अनेक महिलांची ओळख पटली, त्यांचे चेहरे सर्वांसमोर आले आणि महिलांना आता मानसोपचार तज्ञांच्या माध्यमातून उपचार घ्यावे लागत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसलाय. महिलांवर देखील अन्याय झालाय. त्यांना देखील कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती. त्यांना देखील भुलवून त्यांच्यावरती अन्याय केला गेलाय, त्यांचं शोषण केलं गेलंय. मात्र आपण काय करतोय? भोंदू बाबा अशोक खरातने महिलांचं शोषण केलं, मात्र त्याने ते शोषण कसं केलं हे पाहण्यासाठी आपण आपली लालसा मिटवण्यासाठी त्या व्हिडिओ स्प्रेड करतोय, शेअर करतोय, डाउनलोड करतोय आणि आपण देखील नकळत त्या महिलांचं शोषण करतोय. आता ह्यासाठी काय ऍक्ट आहे तो देखील समजून घेऊया. डिजिटल व्यवहारांचा सापळा कसा असतो ते देखील प्रामुख्याने समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असे व्हिडिओ मिळवण्यासाठी UPI किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून 20 रुपये देते तेव्हा ती स्वतःच्या हाताने स्वतःचा डिजिटल पुरावा निर्माण करत असते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक युनिक ID असतो जो तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी जोडलेला असतो. सायबर पोलीस अशा व्यवहारांचा ट्रॅकिंग करून संबंधित व्यक्तीपर्यंत सहज पोहोचू शकतात. त्यामुळे केवळ 20 रुपये तर दिले कोणाला काय समजणार
हा विचार करणं तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीचा आणि धोकादायक आहे. आता डिजिटल कायदा काय सांगतो हे देखील समजून घ्या. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये अशा प्रकारच्या कृत्यांसाठी कडक तरतुदी आहेत. कलम 67 इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून आक्षेपार्ह किंवा कामुक मजकूर प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. पहिल्यांदा हा गुन्हा केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. कलम 67A प्रसारित केलेला मजकूर हा लैंगिक कृत्यांशी संबंधित असेल तर 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. हा गुन्हा अजामीन पात्र श्रेणीमध्ये येतो. कलम 66E कोणाच्याही संमतीशिवाय त्यांचे खाजगी क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करणे किंवा ते प्रसारित करणे हा गोपनीयतेचा भंग मानला जातो, ज्यासाठी 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला एखादी व्हिडिओ ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आली, आम्ही ती डाउनलोड केली, आम्ही ती बघितली आणि आम्ही पुढे फॉरवर्ड केली तर काय? तो देखील एक गुन्हा आहे. कसा ते देखील समजून घेऊया. नाशिक सायबर सेल आणि राज्यभरामधील पोलीस यंत्रणा या प्रकरणावरती बारीक लक्ष ठेवून आहे. व्हिडिओचा मूळ स्रोत शोधण्यासोबत जे लोक हे व्हिडिओ विकत घेत आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करत आहेत त्यांची यादी तयार केली जाते. केवळ व्हिडिओ पाहणेच नाही तर तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणे म्हणजे स्टोरेज करून ठेवणे हा एक पुरावा नष्ट करण्याच्या किंवा गुन्ह्यामध्ये सामील असल्याच्या संशयावरून कारवाईस पात्र ठरणारा गुन्हा आहे. भोंदू अशोक कुमार खरात याचे जवळजवळ 67 व्हिडिओ हे व्हायरल झालेत. विशेष तपास पथकाच्या सायबर सेलने व्हायरल झालेल्या 4750 लिंक शोधून त्या नष्ट केल्या. त्यामुळे आता 20 रुपयांचा हा व्यवहार तुम्हाला आयुष्यभरासाठी या अंधाऱ्या कोठडीमध्ये पाठवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रामधील तमाम नागरिकांना आमची विनंती आहे, जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची लिंक आली तर ती लिंक डिलीट करून टाका. कोणालाही फॉरवर्ड करू नका. कुठेही तुम्ही सोशल मीडियावरती सर्च करू नका. आणि जर व्हिडिओ आला तर लगेच डिलीट करा. डाउनलोड करू नका. फॉरवर्ड देखील करू नका. कारण अशोक खरातने जे महिलांसोबत केलेलं आहे ते पाप आहे, महिलांचं शोषण आहे आणि तेच तुम्ही बघताय, त्याचा तुम्ही आनंद घेणार असाल तर ते देखील एक प्रकारचं कृत्य हे नीच असणार आहे, ते देखील पाप असणार आहे आणि तुम्ही देखील गुन्ह्यासाठी पात्र असणार आहात. तुर्तास ह्या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयामध्ये. धन्यवाद.